हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आरोपी वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवालला 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। अपघातातील कार चालकाला डांबून ठेवत गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी धमकावल्याचा सुरेंद्र अग्रवाल याच्यावर आरोप। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरेंद्र अग्रवालच्या घरावर छापेमारी। गुन्हे शाखेकडून सुरेंद्र अग्रवाल याच्या घराची झाडाझडती। पुणे अपघात प्रकरणामध्ये एकाच वेळी 3 पिढ्या जेलमध्ये। मुख्य आरोपी असलेला अल्पवयीन वेदांत अग्रवाल बालसुधार गृहात, तर आजोबा सुरेंद्र आणि वडील विशाल अग्रवाल कोठडीत। पुणे गुन्हे शाखेचा दुसऱ्या गुन्ह्यामध्ये विशाल अग्रवालचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज। मूळ गुन्ह्यामध्ये पुरावा नष्ट केल्याचा विशाल अग्रवाल याच्यावर आरोप। पुणे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन आरोपीच्या नावाने व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। व्हिडिओ बनवणाऱ्या आर्यन क्रिंगस्टेनवार याच्यावर सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। डोंबिवलीमध्ये स्फोट प्रकरणाचा तपास सोशल टास्क फोर्सकडे। आरोपी मलय मेहताला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। नागपूर हिट अँड रन प्रकरणामध्ये 3 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी, तर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल। दाम्पत्याला धडक दिलेल्या गाडीमध्ये अंमली पदार्थांसह मद्याच्या बाटल्या आढळल्याची माहिती। उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई बघायला गेले आहेत का? ठाकरेंच्या पक्षाचं मुंबईवर पुतना मावशीचं प्रेम। भाजपचे नेते आशिष शेलार यांचा ठाकरेंवर निशाणा। नासा येईना अंगण वाकडं अशी मुख्यमंत्र्यांची गत। लंडनला जाण्यासाठी इंग्लिश बोलावं लागतं, तिथे जाऊन मुख्यमंत्री काय मराठीत बोलणार का? शिंदेंनी ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर सुनील राऊत यांचा पलटवार। ठाकरे राहुल गांधींचे साथीदार झालेत। राहुल गांधींच्या संगतीमुळे परदेशात वास्तव्य वाढायला लागलं आणि त्यामुळे आता ठाकरेंना लंडनला स्थायिक व्हावं लागेल, प्रवीण दरेकर यांची टीका। लोकसभेच्या 6व्या टप्प्यात देशामध्ये 3 वाजेपर्यंत 49.20% मतदान। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 70.19%, तर उत्तर प्रदेशामध्ये सर्वात कमी 43.35% मतदानाची नोंद। राहुल गांधी सोनिया गांधी यांनी बजावला मतदानाचा हक्क। प्रथमच राहुल गांधी सोनिया गांधींकडून दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान। सट्टा बाजारामध्ये भाव कुणाचेही असले तरी मतपेटीमधले भाव आमचेच। 4 तारीख प्रहारचीच राहील, बच्चू कडूंना विश्वास। तर रवी राणांनी 2 वर्ष तोंड बंद ठेवलं असतं तरी निकाल वेगळा असता, बच्चू कडूंचा टोला। ठाकरे गटाकडून अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज.मो. अभ्यंकर यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।